पण असं वाटतच नाही ना की उन्हाळा आहे. बघ तर खरी. हो ना. तर आपण आलो आहोत आता प्रांजली हॉटेलला. आपण आता ना उन्हाळ्यामध्ये एक प्लॅन केलेला भीमाशंकरचा रोड ट्रिपचा. तर जो पूर्ण नाणेघाटपासून ते भीमाशंकरचा जो पठार आहे तिथे असे बरेचसे स्पॉट्स आहेत. एक दुर्गादेवी कोकणकडा आहे. मग रिंगिंग स्टोन म्हणजे दगडामधनं मेटॅलिक आवाज येणारे ते दगड आहेत, ते पण बघणार आहोत आपण. टाईम मिळाला तर आपण आहुपेला पण जाणार आहोत. डिंबे धरणाच्या बाजूने खूप सुंदर रोड आहे. तर ही पूर्ण आपली रोड ट्रिप राहणार आहे. पण आई आणि बाबांबरोबर यावेळेस ट्रिप करतो आहे. श्रुतीचा आणि धाराचा पत्ता कट आहे यावेळेस. बाबा पेढा घेऊन तयार आहे. सगळं गोड खायचं आहे बाबांना. तर मग आपण आता हळूहळू बघूया आता काय कसं आहे. इथे हे घरगुती बनवलेले सगळे पदार्थ अवेलेबल आहेत. आपल्या मागे आपण बघत आहोत माइटी भैरवगड. आमचा पहिला ट्रेक होता हा. आणि बघा त्याच्या बाजूला डिस्क फॉर्मेशन. खतरनाक स्पॉट आहे. काय मग काकडी कशी लागते?
ट्रिपला? हो, एकदम मजा आली. वाटतंय का उन्हाळा चालू होते? नाही नाही. म्हणूनच घराच्या बाहेर पडायचं असतं. फक्त मुंबईत गरमी होते, बाकी सगळीकडे थंडी आहे. मंदिरात जाऊ दे ना. धूप ही नहीं लग रही है, पता है? देख हम लोग ये पत्थर के नीचे है, बहुत मस्त जोर जोर से हवा आ रही है। और देख काकड़ी खाई हम लोग ने, देख काकड़ी की साइज तो देख, जबरदस्त वारा येतो है ना? हाँ? और ये देख पीछे का बैकग्राउंड, मंदिर है इधर पीछे. ये अपना हरिश्चंद्र, हवा बहुत खतरनाक चल रही है, ये बिल्कुल भी नहीं लग रहा है गर्मी है। तर इथे ना खूप एक छान मंदिर आहे. ते बोगदा, जे बोगदा लागतो ना त्याच्या अगोदर आम्ही थांबलेलो आहे. परत तिथे गेलं आतमध्ये. हर हर महादेव. तर आपण आलेलो हे जुन्नरच्या अगोदर गणेश खिंड म्हणून लागतं. बघा पाठी गणेश खिंड. आणि ना इथे आम्हाला पाठी दिसली इंद्रायणी तांडव, ही पाठी आणि हा नंबर आहे. इथे पाठीच तेंगारून गाव आहे आणि इथे खूप सारा भात उगतो इंद्रायणी. हे बघा शेतकऱ्यांचा गिरणी आहे स्वतःची. शेतकऱ्यांच्या शेतामधनं डायरेक्ट भात. ए बघ 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 बघ. काय रे बाबा, काय रडतो तू? हं? त्याला गोळी देतो, गोळी. लोक म्हणतात ऊन ऊन ऊन. मेचा महिना आहे आणि मी जुन्नरला आलोय. खतरनाक इथे तर बघा, इथे पूर्ण हवा चालली आहे, तर बिलकुल पण वाटत नाही. किती दुपारचे 1:30 वाजलेले आहे, बिलकुल पण गरमी होत नाही आहे. रोड ट्रिप चढणं शक्य नाही उन्हाळ्यामध्ये, पण रोड ट्रिप तर इझी आहे, पॉसिबल आहे. तर आपण आता बघत आहोत ते आहे बाजऱ्याचं शेत.
छान गाव आहे तुझं. मी बऱ्याच वेळा झालंय. हो श्री स्वामी समर्थांचा मठ आहे इथे. खूपच सुरेख मठ आहे. मानलं पाहिजे यात इथल्या लोकांना. हे काम झालेलं आहे सगळं. आहे आंबे हवीटचा घाट. माशेज घाट झाला, मग अजून एक घाट आला. हा अजून एक घाट आहे. आपण ऑलमोस्ट 1000 मीटर वरती आलोय. ऑलमोस्ट 4500 फीट वरपर्यंत गाडी आलेली आहे. खालून मुंबईच्या इथून खतरनाक वाटत आहे. बाजूला पठार. हवा आहे. इथून हातवीस अजून लांब आहे. असं म्हणतात की गव्हर्नमेंट काम करत नाही, पण इतक्या लांब पण इथे बस स्टॉप आहे आणि पूर्ण गाव आहे आंबे हातवीज. आम्ही आता नवीन टाईपचं टुरिझम चालू केलं आहे. गाव महाराष्ट्राच्या कोपऱ्यामधल्या गावांमध्ये जाऊन बघायचं की रस्ते कुठपर्यंत जिथे जातात तिथे गाडी घेऊन जायची आणि मग नंतर तिथे रात्री मुक्काम करायचा. दिवसभर तिथे फिरायचं. जाम मजा येते की नाही. आणि वेगवेगळ्या जागेवर फिरण्याची मजा काही औरच असते. खूप छान वाटतं. बघ ना समोर गाव येत आहे एकदम वेगवेगळ्या ठिकाणी. इथे तर आपल्याला राहायला भेटत नाही. जवळपास नाही म्हटलं तरी सुद्धा आपण 5000 फीटच्या जवळपास वरती आहोत. टोटल हाईट सह्याद्रीची जितकी आहे ती वरती चढलेलो आहोत आपण. पप्पा कसं वाटतंय? थंड आहे ना एकदम? थंड आहे. हा थंड आहे एकदम. तर इथे आंबे गाव आहे वरती आणि इथे ना दगड भासतात. तिथे काही माहिती दिलेली आहे. इथे खूप फॉरेनर्स येतात रिसर्च करायला. घंटानाथ दगड, जळकाई माता देवी. चल बघूया. म्हणजे ते एक नंबर. उन्हामध्ये सुद्धा थंडगार वारा येतोय. छान. फिरण्याची मजाच काही हो रे. येतोय ना आवाज? मेटालिक आवाज येतोय. हा
येतोय ना. आंबे हवीट्स गावामध्ये आलेलो आहे. आता संध्याकाळ होणार आहे म्हणून आम्ही इथे हे घर आहे यांचं, इथे व्यवस्थित जागा वगैरे पण आहे. तर आम्ही यांना विचारलं आहे की आम्ही टेंट वगैरे लावू का, ते हो बोलले. सूर्यास्ताच्या अगोदर देवीचं मंदिर मग रात्री खूप सुंदर वातावरण आहे. हा आजचा स्टे आहे. जवळपास 4.5 ते 5,000 फूट वरती आहोत आणि इथे एवढं सुंदर गाव आहे, फुल्ली डेव्हलप्ड आहे गाव. आज आमचा स्टे इथे आहे. आम्ही इथे टेंट लावू आणि हे आमच्यासाठी जेवण वगैरे बनवणार आहे. पूर्ण गाव डेव्हलप्ड आहे, पक्के घर आहेत, अमेझिंग. इथे सुद्धा प्रॉपर रोड आहे. आमची आर्टिका येऊ शकते, 4x4ची पण गरज नाही पडली. तर आपण आलेलो आहोत आता आंबे हटवीसच्या मेन दुर्गादेवी मंदिरामध्ये. आता हा परिसर बघा आजूबाजूला, हे टॉप आहे एकदम. म्हणजे जे आपल्याला खालून मुरबाडवरनं जे धसईवरनं जे डोंगर दिसतात ना जीवदानच्या बाजूला, तोच हा डोंगर आहे. आपण आता त्याच्या टॉपला आहे, चढत नाही आलो आहे. गाडी आली आहे इथपर्यंत. बघा गव्हर्नमेंट काम करते. एवढ्यावरती पण JCB मशीन आहे. एंट्री बघा तिची. पप्पा एक मिनिट इथे बघा. कसा वाटलं? छान वाटलं. डीप आहे ना जंगल, एकदम डीप आहे. तर आपण इथे गावातल्यांना विचारलं, इथे साधारणपणे 1 किलोमीटरपर्यंत चालणं आहे आणि कडा आहे. आता आपण मंदिरात आलो आहे. मंदिराच्या अगोदरचं घनदाट जंगल बघा, खतरनाक जंगल आहे. फ्रेश एअर. खरंच ना, चढता आलं नाही तरी काय झालं. असे बरेच जागा आहे जिथे फिरता येईल. देवाचं दर्शन होतं ते वेगळं. हो, हे तर आहेच.
काय अर्थ आहे हे आपण स्थानिकांकडनं माहिती घेऊया. हे आपलं रक्षण आहे. हेच ते दगड आहेत ना दादा जे त्या मंदिरासाठी आपण आता जंगलात आलेलो आहे. मंदिरापासून थोडंसं पुढे चालत कोकण कड्याकडे. इथे जवळच आहे कोकण कडा. घनदाट जंगल आहे. क्लिअर व्ह्यू दिसायला लागलाय. आपण या जंगलामधून बाहेर आलो आणि पठार लागले परत आपल्याला. हे समोर दिसतोय हा ढाकोबा आहे आणि या बाजूला कडा आहे. परफेक्ट प्लेस आहे. सीनियर सिटीजन्स आरामात येऊ शकतात. रोड पण चांगला आहे. लहान मुलं पण आरामात येऊ शकतात. काही डिफिकल्ट ट्रेक वगैरे काहीच नाही आहे. ओव्हरऑल इट्स अ व्हेरी गुड पॅकेज. थोडेसे 2-3 विलेजेसची ओळख करून घेतली इथे. तर काय माथेरान काय महाबळेश्वर गरजच नाही. नाण्याचा रोड ट्रिपला असं वाटलंच नाही ना की आपण उन्हाळ्यात निघालो. कसली हवा आहे बघ ना. हा उन्हाळा आहे कोण म्हणेल मेचा उन्हाळा. आणि मग झाड वगैरे बघ ना आजूबाजूला बघ आपल्या पाठीवर झाड कशी आत्मा चिरून निघतो. आत्मा कसला स्ट्रेस कसलं डिप्रेशन कसलं काय कसलं काय चढताना यायला तर बरेचसे असे ठिकाण आहेत महाराष्ट्रामध्ये जिथे रोड ट्रिप होते. काय बा पप्पा आठवतं का आपण तिथे खाली फिरत होतो आपण आणि हे वरती बघितलेलं आपण. हा दसईला गेलेलो बघा. दसईला गेलो. हा रोड ट्रिप केलेली ना आपण. याला म्हणतात कोकणकडा यासाठी कारण का आपण पठारावरती आहोत सह्याद्रीच्या वरती टॉपला आणि आपल्याला इथून पण दिसते आणि हा आहे तो कोकणकडा. नक्कीच इथे रिव्हर्स वॉटरफॉल असणार. तर आपण आलो आहोत रिव्हर्स वॉटरफॉलच्या जागेवरती उन्हाळ्यामध्ये. इथे नक्कीच रिव्हर्स वॉटरफॉल असेल म्हणूनच याला कोकणकडा म्हणतात. हवा उन्हाळ्यात काय एक्सपिरियन्स करायचं तर हवा.
एकदम आत्म्याला चिरणारी हवा, बिलकुल पण गरमी नाही, बिलकुल पण नाही आहे. आणि माझ्या पाठी जे दिसतंय तुम्हाला ते मागच्या वेळेस आम्ही रोड ट्रिप केलेली ना, तर आम्ही खालीच हा स्पॉट बघून घेतलेला आणि मग नंतर गुगलवरनं शोधला आणि त्याच्यावरती बरेच लोक आलेली आहेत इथे. विशेष म्हणजे डेफिनेटली मला असं वाटलं की आपण इथे जायलाच पाहिजे. मम्मी वर्थ ना 8 तास गाडी चालवण्यासाठी. एक नंबर. हा सगळ्यांनी यावं आणि आपला आनंद एन्जॉय करावा. याला कोकणकडा का म्हणतात याचं कारण इथे असं आहे ना की हवा उलटी येते इथे. पूर्ण डिस्क शेप आहे इथे. पावसाळ्यात नक्कीच रिव्हर्स वॉटरफॉल असणार आहे. खतरनाक हवा आहे, खतरनाक, नेक्स्ट लेवल. पाण्यामध्ये एकदम म्हणजे सगळीकडे थोडंसं त्याच्यामुळे सगळीकडे धुकं दिसतंय, पण इथली हवा एवढी खतरनाक वाटते ना. वरची झाडं बघा तिथली वरची, थुई 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 वाऱ्यामध्ये दाजत आहेत. वरती ढग पण आलेत आणि या बाजूला तर काळे ढग आहेत, कदाचित येणार पाऊस. आम्ही उद्या प्लॅन करतोय कदाचित त्या टोकावरती जायला, तिथे आहुपे आहे. तर आम्ही आज इथे स्टे करू आणि मग उद्या तिथे आहुपेला जाऊ आणि मग तसाच पॉईंट भीमाशंकर पुढे आहे. तर 3 दिवसाचा प्लॅन केला आहे आम्ही रोड ट्रिपचा. गावागावांमधनं फिरायचं, महाराष्ट्राचं जे आपलं वैभव आणि गौरव आहे ते बघायचं आणि स्वतःवरती गर्व करायचं की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. कारण का शेवटी आपल्याला जोपर्यंत आपण गावागावांमध्ये जाणार नाही तेव्हा आपल्याला कळणार नाही की खरं आपण कुठे राहतो आणि आपल्याला काय लाभलेलं आहे. आणि ह्या गावाला कॉम्पिटिशनच नाही आहे, एवढं लांब कोणी येतच नाही. जबरदस्त स्पॉट आहे हा. कदाचित आहुपे आहे, उद्या आम्ही इथे जाऊ. आणि हा याचा कोकणकडा टाईप गोल डिस्क. नाणेघाट, नाण्याचा उठाव. सुपर प्लेस, नेक्स्ट लेवल. झाडं बघा. वरती झेंडा लावलेला आहे. हवा जास्त आहे त्याच्यामुळे आम्ही गड्याच्या साईडला नाही आहोत. काही नाही भेटलं ना ट्रेकिंगमध्ये किंवा स्पॉट सीइंगमध्ये तरी वारा तुमचं मन जिंकून जातो. गरमी असू द्या, घाम येऊ द्या, काही 4 ते 6चा जो टाईम आहे. अरे बघ मम्मी पुढे पण आहे, पप्पांना बोलून घे या बाजूला. मम्मी तिथे
रिव्हर्स वॉटरफॉल सारखे केस पण उलटे उडतात. रिव्हर्स वॉटरफॉल सारखे केसच उलटे उडतात. म्हणून डोंगरांवरती राहायची मजा आहे मम्मी. बरोबर ना पप्पा? चढता आलं नाही तरी काय झालं, गाडी तर चढवू शकतो आपण तिथे ना. स्पेशलिटी काय असते, पाणी वरती येतं बरोबर आहे, पण आपल्याकडे पाणी नाही आहे तर आपण ॲटलिस्ट पानाचा कचरा फेकू शकतो, म्हणजे सुकलेले पानं वरती येतील. बघूया काम करतं की नाही. इथे खूप सारा पानापाचोळा पडला आहे, एकदा ट्राय करूया. रेडी? हा कचरा आपण फेकूया. दादा तुझे याद है अपन ने कहा किया था? देख अभी 1 2 और 3. हाँ बघ, कोकण कड्याला आल्यानंतर प्रत्येक जण लहान बनतो ना. होती ना, मजा आली असती ना. खूप खूप धावली असती ती. मस्त. दादू चलो ना जल्दी. दादू पापा मुझे भी उड़ाना है, आपने जैसे उड़ाया वैसे मुझे भी उड़ाना है. दारा आई मिस यू, जल्दी आ जाओ, वापस आएंगे हम इधर. गुड बाय आंबे हविट्स कोकण वडा. कोकण वडा नाही, कोकण कडा. आपण इथे नक्की येणार परत. हिरवं असणार तेव्हा येणार, कदाचित नोव्हेंबरच्या एंडला येऊया, म्हणजे आपल्याला थोडंसं इथे हिरवं भेटेल. आणि थोडं हिवाळ्यात येऊया नक्की. तू काय नाचते ग? कोण बदमाश? सूर्यनारायणीने आपल्याला शेवटी दर्शन दिले, जेव्हा आपण कोकण कड्यावरनं चालत आलो आणि लांब आलो, आणि तेव्हा आला बाबा. किती सुंदर दिसत. तर आपण आपल्या कॅम्पिंग साईट वरती जात आहोत. आपण आता त्या आंबे हटवीस विलेज मध्ये आहोत, आणि आता आपण ते घर शोधतोय, कुठे आपण ते घर बघितलेलं ते. आता शटडाऊन होईल शूटिंग वगैरे, आणि मग नंतर नाईट कॅम्पिंगचा थरार. संध्याकाळचे 7 वाजलेत, सुसाट्याचा वारा सुटलाय. कॅम्पिंग करायला मजा येणार आहे. हे विलेज साईड कॅम्पिंग जे आहे ना, एकदा तरी एक्सपिरियन्स करा. इथे काही कम्फर्ट नसतो, पण इथे विलेज पक्क घर, इथे डेफिनेटली कवर्ड आहे सगळं. कडक थंडी आहे, हे नाहीच वाटत आहे, इम्पॉसिबल आहे. या आरामात हे 22-23 डिग्री असेल, तिथे थंडी वाजायला लागली ऑलरेडी. सकाळी उठल्यानंतर वातावरण बघून सगळा प्लॅन चेंज होणार. मस्त वाटतंय ना बाबा. कधी कधी असं क्लिअर दिसलं नाही तरी सुद्धा वातावरणाचा जो आल्हाददायक जो एक्सपिरियन्स आहे तो पण एक वेगळाच आहे. बघ ना कसं, बघ ना वाटी बघ मस्त. स्वर्ग आहे, स्वर्ग. हा स्वर्ग आहे अगदी. इतक्या छान धुक्याच्या चादर मध्ये आपण इतकं निवांत बसलेलो आहे.
चिंता नाही, काही नाही. आणि रिटायर्ड लोकांना अजून काय पाहिजे. खरंच आहे. आणि स्वस्त टुरिझम आहे. याच्यात कुठे काय जास्त खर्च. खूप सुंदर. थोडा हातभार पण लागतो गावातल्या लोकांना. खूप तर कडाक्याचं ऊन लागत होतं मे मध्ये, म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की आपण जरा थंड जागेवरती जाऊ. म्हणून मग असं वाटलं की आपण टॉपला जाऊ, हाईटला. म्हणून आम्ही गुगलवरनं मी असं शोधत हे कसं कोपऱ्यातलं गाव आहे आंबे हटवीज. हे माळशेज घाट चढून अजून 2 घाट आम्ही वरती आलो आहे. म्हणजे ऑलमोस्ट सह्याद्रीचा टॉप आहे, टॉपचं पठार. पूर्ण डेव्हलप्ड आहे गाव. आणि इथे आल्यानंतर आम्ही काल अक्षरशः जोरात वारा आणि क्लिअरिटी खूप होती, पण आता बाजूला बंगालखाडीमध्ये सायक्लोन चक्रीवादळ आल्यामुळे ना इथे थोडंसं क्लाउडी झालंय, पण कदाचित हे आता क्लिअर होईलच असं वाटतंय. धुक्याची चादर असल्यामुळे आम्हाला एका बाजूला खूप कडक ऊन आहे आणि एका बाजूला इतकी थंडी आहे की आम्हाला घरात झोपावं लागलं. विचार करून आलो बाहेर टेंट वगैरे लावणार होतो, पण एवढा वारा होता की अशक्य होतं की टेंट इथे टिकेल. आणि पावसाचे थेंब पण थोडे पडत आहेत. त्याच्यामुळे आम्हाला इतकं छान वाटतंय की प्रत्येकाने हा अनुभव नक्की घ्यावा. आपल्या गावांमध्ये सौंदर्य आहे आणि ते या गावांमध्ये आल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. जेवण अप्रतिम चविष्ट, साधं वरण भात, बटाट्याची भाजी, तांदळाची भाकरी, लोणचं, ठेचा, पापड. आणि इथला भात जो होता ना, इथला लोकल मेड भात होता. बिलकुल पण खाल्ल्यानंतर पोट फुगलं नाही आणि भात खूप जड होता ना, आणि सुगंधी पण होता आणि त्याचं टर्फल पण जाड होतं. बघितलं का? खूप छान आहे. म्हणजे असा लिबलिबीत नाहीच झाला तो. मस्तच एकदम. म्हणजे हा अनुभव नक्की घ्यावा. आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप गाव आहेत आणि सह्याद्रीच्या कुशीत तर खूप गाव आहेत. आणि प्रत्येक गावामध्ये तुम्हाला घरांमध्ये राहण्याची सोय करून दिलेली आहे. म्हणजे ते गावकरी स्वतःहून सांगतात की इथे राहण्याची सोय आहे. आपल्या महाराष्ट्रामधल्या आजपर्यंत आपण असं जवळपास 10-12 गावांमध्ये राहिलो असेल, पण आपल्याला असा कधीच वाईट अनुभव आलेला नाहीये. सगळे गावातले लोक कोऑपरेट करतात आणि त्यांना पण थोडासा हातभार भेटतो या गोष्टीमुळे. तर आपण पण म्हणजे असा एक प्रकल्प करायचा की नो डाऊट हॉटेल्स वगैरे सगळे असतात, पण ना कधीतरी गावामध्ये जाऊन पण राहण्याची जी मजा आहे आणि जे सुख आहे ते अनुभवायला हवं. कारण आजच्या पिढीला तर ही गोष्ट माहितीच नाहीये की गावामध्ये काय असतं, गाव कसं असतं. लहान मुलांना स्पेशली खूप कोंबड्यांबरोबर, मांजरींबरोबर, कुत्र्यांबरोबर इतकं आवडतं. माझी नात तर त्यांच्याच मागे लागत असते आणि आम्ही तिला खूप मिस करतो, कारण की हे सगळं वातावरण तिला खूप आवडतं. आणि त्याच्याबरोबर जे टेंट आणतो, जे आम्ही सेटअप हे करतो, ते तिला इतकं आवडतं. घरापासून ती तयारी सुरू होते. खूप छान अनुभव आहे. प्रत्येकाने असा अनुभव घ्यावा. म्हणजे मोर दॅन स्ट्रेस बस्टर ना, ऍक्च्युली इथे आल्यानंतर कळतं की लाईफ किती शांत आहे, सोपी आहे. खरंय, सिंपल आहे. खर्च कमी आहे आणि आनंद अगदी अमर्याद आहे. आणि विशेष म्हणजे ना, हे एवढं कोपऱ्यात आहे गाव, तरी सुद्धा तुम्ही बघाल तर इथे पूर्ण पक्की घर आहेत. म्हणजे असं नाही की कौलारू घरं वगैरे आहेत, प्रॉपर पक्की घर आहेत बांधलेली. म्हणजे आणि खरं इथपर्यंत पूर्ण म्हणजे आमची तर 4x4 पण कार नाही आहे, पण अर्टिगा आहे साधी, पण तरी सुद्धा इतका आरामात आम्ही वरती आलो. इथे शेवटपर्यंत चांगला रोड आहे, शेवटपर्यंत. आणि जी हवा आहे इथे, बस म्हणजे दॅट कॅन नॉट बी डिस्क्राईब. ती इथे आल्यानंतरच एकदा तुम्ही ती अनुभवू शकतात. चला, आम्ही असेच गावांमध्ये फिरत राहू आणि तुम्हाला असे व्हिडिओज पाठवत राहू, जेणेकरून की तुम्हाला एक गाव कळेल. आजूबाजूला इथे एक तेंगरुण गाव पण आहे. आम्ही एक गाव करणार आहोत, आता बघूया. आता पुढच्या ट्रिप्समध्ये तुम्हाला कळवत राहू. मी एक मिनिट.
तर आपण आता ही अशी माहिती देणार आहोत ज्यांच्या घरी आम्ही, हे बघा आता यांचं घर आहे हे आंबे हटवीजमध्ये. तर आम्ही ज्यांच्या घरी थांबलेलो ना, तर आता हे पूर्ण त्यांची माहिती देतील आणि पुढचं सगळं सांगतील. बबन सोनू फारदे, आंबे हटवीज इथे राहतो. आमच्याकडे कोकणकडा दुर्गादेवीचं मंदिर हे बघण्यासारखं ठिकाण आहे. आणि आमच्याकडे राहण्याची सोय आहे आणि घरगुती पद्धतीचं जेवण आम्ही देतो. मोबाईल नंबर 76 20 83 26 37. 76 20 83 26 37 हा माझा मोबाईल नंबर आहे. कधी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर आता बघा माझी आई आता तुमच्याबरोबर तिचा अनुभव व्यक्त करणार आहे. खूप सुंदर या दादांनी आणि ताईंनी जेवणाची, नाश्त्याची, राहण्याची खूप सुंदर सोय केली. आणि ज्यांना कोणाला इकडे यायचं असेल आणि अनुभव घ्यायचा असेल त्यांनी नक्की यावं. आणि आम्ही ह्या ब्लॉगमध्ये त्यांचा संपर्क नंबर दिलेला आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करावा आणि नक्की यावं. इथलं जेवण अतिशय सुंदर आहे, नाश्ता अतिशय सुंदर आहे आणि गाव तर अप्रतिमच आहे. पण या दादांचा आणि ताईचा स्वभाव पण खूप छान आहे. तुम्ही नक्की यावं आणि ह्या जागेला भेट द्यावी. खूप सुंदर प्राचीन आणि ना आहे. आमचा हा उपक्रम आहे की आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ना या गावातल्या लोकांबरोबर जर कोणी आलं आणि इथे जर राहिलं तर यांना पण एक हातभार भेटतो, एक व्यवसाय भेटतो आणि याच्याने त्यांची पण प्रगती होईल. प्रत्येक वेळेस हॉटेलमध्येच आपण जातो, कधीतरी आपण आपल्या मुलांना इथे आणावं आणि इथल्या गावातलं जे आयुष्य आहे ते त्यांना अनुभव करून द्यावं. त्यांचं जे त्यांना इथे आल्यानंतर नक्कीच खूप आवडेल. आणि तुम्हाला पण या दगदगीच्या आयुष्यामध्ये एकदम नेचर म्हणजे हे बघा इथे पाठी ढग वाहत आहे. अक्षरशः आपण 4,500 फूट वरती आहोत आणि इथून मुंबईच्या साईडनी येणारे जे ढग आहेत या बाजूला पूर्ण इथून येत आहेत. अक्षरशः धुक्याची चादर पसरलेली आहे. आणि इकडच्या गावातल्या प्रत्येक लोकांच्या घरी इथे कोंबड्या आहेत, कुत्रे आहेत, मांजरी आहेत, जे आपल्याला शहरामध्ये बघायला सुद्धा मिळत नाहीत. आणि इथे आपली मुलं नातवंड आली की तिथे खूप छान पद्धतीने या दादांनी आणि ताईंनी आमचा खूप छान पाहुणाचार केला. आम्ही अक्षरशः म्हणजे यांना तर कळवलं पण नव्हतं. आम्ही रस्त्यामध्ये त्यांचं दुकान बघितलं. हे बघा हे त्यांचं दुकान आहे इथे. आणि दुकान बघितलं आणि घर बघितलं तर आम्ही विचार केला यांना आपण एक शब्द विचारून बघूया, कारण आम्हाला येता येता खूप उशीर होऊन गेलेला आहे इथे आणि 4:30 वाजलेले. म्हणजे मग जाताना परताना अंधार होणारच होता आणि जवळपास रस्त्यामध्ये असं काही खूप मोठे गावं वगैरे किंवा राहण्याची तर म्हणून आम्ही यांना विचारलं तर ते बोलले की आम्ही इथे जेवणाची आणि राहण्याची सोय करतो. तर त्या हिशोबाने आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी एकदम अचानक विचारलं आम्ही, तरी सुद्धा त्यांनी आमची खूप छान सोय केली. तर तुम्ही त्यांना जर अगोदर कळवलं तर ते आपल्याला अजून छान त्यांची सोय करतील. नक्की यांच्याकडे या. इथे खूपच हे बघा यांचे छान घर आहे, खूप छान आहे बघा. एवढा मोठा एरिया आहे इथे, कुठेही तुम्ही टेंट वगैरे लावू शकता. आणि हे त्यांचं घर आहे. घर पण पक्कं घर आहे. इथे पण तुम्हाला आरामात आतमध्ये समजा पाऊस असेल वगैरे आणि आतमध्ये थांबायचं असेल तर आतमध्ये पण थांबण्याची सुविधा आहे इथे व्यवस्थितपणे. तर नक्की तुम्ही व्हिजिट करा आंबे हटवीज. आणि मी यांचा नंबर खाली शेअर करतो तुम्हाला. धन्यवाद.
काय मग हा एक नंबर फॅन्टॅस्टिक. आम्ही ना आता आंबे हटवीस ते भीमाशंकर चाललो आहे. टोटली ऑफ रोड रस्ता होता. एकदम घाट उतरला आहे. कोणता घाट आहे माहिती नाही, पण आत्तापर्यंतचा सर्वात डेंजर घाट आहे. आणि विचार करा की एवढा खोल डीप सह्याद्रीमध्ये सुद्धा गव्हर्नमेंटचं काम चालू आहे. हा पक्का रस्ता बनवत आहे. इथे खूप मोठं गाव आहे. आम्ही त्या डोंगराच्या वरतून आलो आहे आणि ही कदाचित शाळा किंवा कॉलेज असावं. एकदम उत्तराखंड किंवा हिमाचलची फील आहे. डोंगर 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 चढणार उतरणार, डोंगर चढणार उतरणार. हे बघा रोड बघा.
रोडचं काम चालू आहे. रोड पूर्ण झाल्यानंतर इथे मजा येणार आहे. आणि वडापाव नसणार असं होणार का? या वडापाव खायला. आणि वडापाव कोणत्या जागेवरती खातोय ते पण बघा. किती सुंदर. तसा नाही गाव ना? माळीनगाव. अच्छा, हे माळीनगाव. असं पुढे. हा, सुपर प्लेस. आम्ही हातवीजवरनं निघालो, मग मालिका फाट्याला भीमाशंकरकडे जाणारा हा रोड आहे. गुगलमध्ये हा व्हॅली व्ह्यू म्हणून पॉईंट आहे. तर आपण त्या टेकडीवरती होतो इथे. म्हणजे मला तर पहिल्यापासूनच माहिती आहे, पण ते आम्ही शक्यतो काय करतो दादा, कुठल्या तरी गावामध्ये वगैरे असं राहतो. तर आपण आता भीमाशंकरला पोहोचलो आहे आणि आपण बुकिंग केलेलं आहे MTDC मध्ये फक्त निवास. तर आज आमचा स्टे आहे MTDCला, MTDC भीमाशंकर. आणि MTDCच्या समोरच यांचं हॉटेल आहे शिवशक्ती. हां, तिथे आपण बघा मस्त चहा पितो. रोड ट्रॅव्हल म्हणजे सगळं काही रोडवरती पाहिजे, फक्त राहता रोडवरती येत नाही म्हणून हॉटेलमध्ये राहायचं. म्हणून आमचा बाप्या बघा कसा चुस्कीने एकदम बिस्किट खातोय, मस्त गरम गरम चहा बरोबर. आपण जेवण भक्त निवास MTDC मध्ये न करता समोरच एक आहे तिथे आपण घरगुती जेवणाची ऑर्डर केलेली आहे.
हे दोघं कॅन्डल लाईटपेक्षा ओपन नाईट डिनर करणार आहे. आणि इकडे हायवेच्या बाजूला हा भीमाशंकरला जाणारा रस्ता आहे. आणि ऑर्डरमध्ये आम्ही काय मागवलं आहे तर शेव भाजी, भाकरी, भात आणि पापड. असे बरेचसे ऑप्शन्स असतात, पण आपण जरा हेसिटेंट असतो की आपण जेवायचं की नाही बाहेर वगैरे. म्हणजे परफेक्टली छान हायजेनिक आणि घरगुती जेवण भेटतं आणि ते पण फ्रेश. आता प्लेट आली की दाखवतो तुम्हाला. दादांनी आणून दिलेलं आहे थंडीमध्ये एकदम गरम गरम जेवण. गरम गरम थंड होतं. खूपच थंडी आहे, जवळपास 24-25 डिग्री दाखवत आहे. मेचा महिना आहे आणि मस्त आपण थंडीमध्ये ओपन एअरमध्ये हे जेवण करणार आहोत. घरगुती बनवलेलं आहे ना ते बनव. चला मग आपण टेस्ट करूया ते. एंट्री करत आहोत भीमाशंकरमध्ये. आता 3 किलोमीटर राहिलेलं आहे आणि हा जंगल पॅच आहे. एकदम इथे एकदम थंडगार वारा आणि हिरवगार झाडी आहे. जंगल आहे, जंगल जंगल आहे. चला आपण बघूया जंगल. आपण आता आलो आहोत भीमाशंकर मंदिरात. आता इथे दर्शनासाठी लाईन आहे.
तर आपण आलो आहोत आता भीमाशंकर मंदिरात. मंदिराच्या आत परिसरामध्ये आत गाभाऱ्यामध्ये व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे आपण इथून बाहेरूनच काढतो आहे. खूप श्रद्धाळू इथे सेल्फी पॉईंटला फोटो काढतायत. यांनी इथे त्रिशूल बनवलं आहे. फार पुरातन मंदिर आहे. आपण येत आता बघत आहोत तो आहे भीमा नदीचा उगम. पंचगादी मंदिर, भीमा नदी उगम स्थान. खूप सुंदर परिसर आहे. इथून सुरुवात होतं भीमा नदीचा उगम. हे आहे मंदिर. तर पार्किंगच्याच बाजूला इथे मुंबई पॉईंट आहे. इथे 3-4 पॉईंट आहेत. मुंबई पॉईंट, कोकण व्ह्यू पॉईंट, नागफणी पॉईंट आणि गुप्त भीमाशंकर पॉईंट. बॉम्बे नाव जुनं झालं. तो कोपऱ्यात सिद्धगड आहे आणि हे आहे खाली कर्जत. हा मुंबई पॉइंट. आम्ही आहोत मुंबई पॉइंटला. मुंबई पॉइंट भीमाशंकर. या बाजूला पाठीचे गाव दिसते ते आहे आंबेरपाडा आणि या बाजूला जे घर दिसतंय त्याच्यावर सपाट ते आहे सिद्धगड. तर आता आपण चाललो आहे कोकण व्ह्यू पॉइंटला. एंट्री बघा. फिरता फिरता इथे आपण आता आपल्याला एक बोर्ड दिसला आहे, निसर्ग परिचय केंद्र भीमाशंकर अभयारण्य. जाऊन बघूया आतमध्ये काय दिसतंय ते. सुंदर बनवलंय. खूप घनदाट जंगल आहे इथे.
वाह, जबरदस्त. सुपर जागा आहे. इथे यांनी पर्यटन केंद्र बनवलं आहे, पण अजून वर्क इन प्रोग्रेस आहे. माझ्या पाठी बघा किती सुंदर जंगल आहे आणि असं इथे तलाव आहे. अजून वर्क इन प्रोग्रेस आहे. आता आपण नागफणीच्या रस्त्याला लागलेलो आहे आणि इथे पठार लागलं आहे. पाठी इथे विंडमिल्स दिसत आहेत जे आपल्याला कोथलीगडवरनं पण दिसतात. आणि हे वरती इथे रेलिंग लागलेली, कदाचित हाच असावा नागफणी. इथे रेलिंग्स लागलेले आहेत. बघूया आता कसा आहे रस्ता वगैरे. थोडं चढायचं असं म्हणतात, पण नक्कीच इंटरेस्टिंग असेल. बघूया. हाच नागफणी पॉईंट असावा. इथे असं लोक बोलली की खूप लांब आहे, पण आता नेहमी आपण ट्रेकिंग करतो तर नक्कीच जाऊया. जबरदस्त दिसतोय आणि इन्क्लाइंड पण काय एवढं खास नाही आहे, लाईट इन्क्लाइंड आहे. इथे समोर हनुमान मंदिर आहे, तिथून मग आहे वरती. आता आपण बघू शकतोय, आपण आता आलो आहे त्या नागफणी पॉईंटच्या जस्ट पायथ्याशी. थोडं चढायचं आहे. वरती गेल्यानंतर तुम्हाला व्ह्यू दाखवतो. रेग्युलर ट्रेकर असाल तर नागफणीला जायचा रस्ता काही एवढा अवघड नाही आहे. गुगल पॉइंटर बरोबर हनुमान लेकवरती सेट करून वरती रेलिंग दिसते. इझी आहे रस्ता, पण मस्त जंगलामधला आहे. इथे वरती रेलिंग्स आहेत. वरती गेल्यानंतर दाखवतो व्ह्यू. उन्हाळ्यात ट्रेकिंग का करावी बघा या इथून सुरू होते आपली मुंबई पूर्ण कोरडी. पण इथून खालून आलेलो आहे मी आता इथे चढत आहे. सरप्राइज सरप्राइज मल्टिपल व्यू पॉइंट्स.
हा भीमाशंकरचा कडा आहे आणि तो राहिला नागफणी ॲक्च्युली. हा आहे 360 डिग्री टॉप व्ह्यू. भीमाशंकर अभयारण्य मंदिर आहे ते अंजनी माता मंदिर. हा आहे खरा नागफणी. हा आहे खरा नागफणी. इथे पण आपण जाऊयाच. ही रेलिंग लागलेली आहे, त्या बाजूने रस्ता आहे. हे आहे खाली कर्जत खांडस. आणि सरप्राईज भीमाशंकर बनवलेला काय पर्पजनी फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये इथे ओपन व्ह्यू ठेवला आहे माहिती नाही. सुसाईड पॉईंट बनवायला की काय. मित्रांनो, यासाठी ट्रेकिंग करायची आवड पाहिजे. लुक ॲट द व्ह्यू. आवाजला कोकण, पाठी सिद्धगड एकदम सेफ आहे. गव्हर्नमेंट इथे सुद्धा काम करते. रेलिंग लावलेली आहे जेणेकरून की अपघात घडू नये. या बाजूला टेकलेले आकाश, जबरदस्त व्ह्यू आहे. आणि हे आहे अभयारण्य. दिस इज द भीमाशंकर फॉर यू. आणि इथे आपण जात आहोत आता कोकणकडा, नागफणी. अगदी 2 मिनिटावरतीच आलेला आहे, पण इथे खूप ऊन होतं म्हणून जरा थकायला झालं आहे. म्हणून थोडी इथे सावली भेटली आहे. झाडांच्या मध्ये छान असा गोल झाडांचा. इथे जरा रेस्ट करतो, पाणी पितो 10 मिनटात टॉपला आणि मग खाली उतरायला सुरू. हॅव रीच्ड द टॉप. आपण सुरुवात केली आहे त्या हे इथे जे आहे हे खाली शेड दिसतात हे मंदिर आहे भीमाशंकरचं मेन मंदिर. त्याच्या बाजूला हे जे दिसतं आहे हे
या जंगलामधनं करत करत या मैदानामध्ये आलो मध्ये, आणि या मैदानामधनं हा असा रस्ता वरती चढून त्या रेलिंगपर्यंत पोहोचलो, आणि त्या रेलिंगपासून असं चढत 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 इथे आलो, आणि आपण आता टॉपला पोहोचलो आहे. टॉपला पोहोचण्याची जी मेहनत आहे ना, त्यामुळे वरती पोहोचल्यानंतर मजा येते. हेलिकॉप्टरनी वरती पोहोचवलं डायरेक्ट तर काय मजा नाही. आयुष्य पण तसंच आहे, मेहनत करून वरती या. वरती आल्यानंतर जी मजा आहे ना, ती त्या मेहनत केल्यामुळे आहे. फुकटाचं मिळून काय उपयोग नाही, मेहनत केली पाहिजे. ट्रेकिंग हेच शिकवतं. हे जे एवढं उन्हामध्ये जे आपण ट्रेक करत आलो आणि जी हवा लागली आहे वरती, त्याच्याने एकदम आत्मा एकदम शुद्ध झाला एकदम, आणि असा सगळा थकवा निघून गेलेला आहे. आणि बघा पाणी, साक्षात महादेव आहेत आपल्याबरोबर. अतिशय सुंदर ट्रेक आहे हा भीमाशंकर. तुम्ही गाडीने जरी आले ना, तरी हा नागफणीचा ट्रेक जरी केला तरी खूप आहे, खूप सुंदर दिसतं आहे. नक्कीच पुढच्या वेळेस आपण नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये खालून ट्रेक करूया खांडसवरला गणेश घाटाने, तेव्हा आपण या पदरगडच्या बाजूने येऊया. सह्याद्रीमधील सुखद हा ट्रेकिंगचा अनुभव. साक्षात आपल्यावर महादेव आहेत. जय भोले, हर हर महादेव. हे माझ्या पुढे आहे, ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी ते सोपं आहे. हर हर महादेव. मजा मंजिलों का नहीं, मंजिलों पर पहुंचने की जो मेहनत है उसका है. या उन्हात थंडगार वारा, मी एकटा या जंगलमध्ये. GPS कोऑर्डिनेट्स लावलेले आहेत मी, म्हणजे मी कुठे हरवणार नाही हे तर मला माहिती आहे. मी रस्ता कन्फर्म करून घेतला आहे की मी कुठे चालतोय ते. माझ्या आईबाबांचे मी खूप आभार मानतो, कारण त्यांनी मला मोकळा आत्मा म्हणून वाढवलेला आहे. जर प्रत्येक गोष्टी त्यांनी मला सपोर्ट केलं असतं ना, तर मी आपली डेअरिंग कधी दाखवली असती. मी पण माझ्या मुलीला तसंच वाढवणार. आपलं लक्ष असू दे एक, पण
त्यांना प्रयत्न करायला आपण कधी रोखू नये, कारण का ते प्रयत्न करतील, असफल होतील, त्यांना त्रास होईल, पण त्याच्यामधनंच त्यांचा अनुभव पण होईल तयार. कारण या दुनियामध्ये जेव्हा कठीण वेळ येते, माणसावरती प्रसंग येतो, तेव्हा त्याचा तो जो स्ट्रगल असतो तो त्याच्या कामी येतो. त्याचा तो जो अनुभव असतो, जो तो स्ट्रगल करतो, पडतो, उभा राहतो, परत पडतो, उभा राहतो, पण यशाची जी त्याच्या मनात खात्री असते ती कधी तो सोडत नाही. आणि म्हणूनच माझं हे म्हणणं आहे की प्रयत्नांना फळ भेटतं, मग ते एकदा असो का दोनदा असो का तीनदा असो. पण जर माणसाच्या मनाने ठरवलं ना की मला हे पाहिजे, मी हे करणारच, तर या दुनियामधली कोणतीच ताकद त्याला रोखू शकत नाही. अगदी त्याचा जीव जाईपर्यंत कोणी रोखू शकत नाही. बघा, मला 100% माहिती होतं जेव्हा माझं ऑपरेशन होणार आहे ना, ऑपरेशन झाल्यानंतर मी परत या जंगलामध्ये येईल एकटा. ना माझी बायको आहे बरोबर, ना माझी आई आहे बरोबर, पण त्यांचा आत्मविश्वास माझ्यामध्ये आहे, म्हणूनच त्यांनी मला अलाउ केलं जायला. आणि त्यांना माहिती आहे की माझा मुलगा हरणार नाही. आयुष्यात कठीण प्रसंग येतील, कधी असं पण होईल की कधी कंडिशन सुधारणार नाही, पण याचा अर्थ असा नाही की माझं आयुष्य संपलं आहे. मी परत उभा राहणार, जे आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करणार, जे आहे जेवढं आहे त्यामध्ये माझं जीवन कसं चांगलं करता येईल याच्याकडे प्रयत्न करेल. हे आजकालचे शेवडे यंग पोरं, त्यांना काही नाही मिळालं तर चालले सुसाईड करायला, चालले पटरीखाली, चालले पाण्यामध्ये उड्या मारायला. ही त्यांची चूक नाही आहे, ही त्यांच्या परवरीची चूक आहे. मी परत एकदा सांगतो, ही त्यांच्या परवरीची चूक आहे. कधी आम्हाला अपयश आलं नाही असं नाही, पण यशामध्ये आमच्या आईबाबांनी आमच्यासाठी टाळ्या वाजवल्या, पण अपयशामध्ये त्यांनी आमच्या खांद्यावरती हात ठेवून सांगितले की बाळा, असं सगळं होतच असतं आयुष्यात, प्रयत्न कर. प्रयत्न केल्याने तुला देवावरती विश्वास ठेवावा. मी ॲक्च्युली हा व्हिडिओ याच्यासाठी बनवते की पुढच्या वेळी जेव्हा येईल ना, तर ही पायवाट जास्त सोपी होती. मी कड्याकड्याने चाललो, पण त्याच्यापेक्षा ही पायवाट खूप सोपी होती. त्याचा बोर्ड लागला आहे आणि त्याच्या बाजूने हे बघा, हे किती वाजतंय, पण ही सरळ सोपा रस्ता आहे हा, याच्यामध्ये काहीच रिस्क नाही. रस्ता इथून मुंबई पॉईंटवरनं आला. ते समोर जे छप्पर दिसते ते हनुमान लेक आहे, पण त्याचा रस्ता कदाचित असा नाही आहे. त्याचा रस्ता आहे असा फिरून, बऱ्यापैकी असा फिरून आहे. आणि खरा नागफणी जो आहे तो हा वाला आहे, हा वाला, तो नाही, हा नाही, हा नाही, तो वाला आहे, टॉपवाला. 2 रस्ते आहेत त्याला. एक इथून असा मधल्या खाचेमधनं जातो, हा वाला, इथून आणि तिथून पण आहे. रस्ता खूप सोपा आहे. व्हिडिओ याच्यासाठी काढला की हरवून जाण्याची फार शक्यता आहे, पण गुगल कोऑर्डिनेट्सनी व्यवस्थितपणे विदाऊट मोबाईल डाटा पण GPS नी ट्रॅक करता येतं. थांबले हो इथे रस्त्यावरती. आपण मंचरच्या साईडला जाणार आहोत. कसला खतरनाक व्ह्यू आहे ना, एकदम छान. दाखवतो तुम्हाला थोड्याच वेळात. आपण आता कुठल्या धरणावर आलेलो? डिंबे धरण, डिंबे.
रात्रीचं जेवण आपण मस्त या रिसॉर्टमध्ये करणार आहोत. ब्लू वॉटर रिसॉर्ट, इथे आपण अगोदर पण घेऊन गेलो आहे.